सर कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर नाही तर काँग्रेस सत्ता स्थापन करते. कर्नाटकामध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे आणि कर्नाटकातला काँग्रेसचा विजय हा कर्नाटकातल्या भाजपाचा पराभव नसून प्रधानमंत्री मोदींनी हा पराभव स्वीकारला पाहिजे. गृहमंत्री अमित शहांनी हा पराभव स्वीकारला पाहिजे. कारण या दोन प्रमुख नेत्यांनी कर्नाटकमध्ये अक्षरशः तंबू ठोकला होता. हे प्रत्येक निवडणुकीत बंगालमध्ये कर्नाटकात. त्याच्यामुळे हा पराभव जर कोणाचा असेल तर कर्नाटकच्या जनतेनं मोदी आणि शहांना झिडकारलेला आहे. हे मान्य करा. लोकशाहीमध्ये अनेक ठिकाणी मी पाहिलं, महाराष्ट्रातून काही लोक गेले प्रचाराला, ते जिथे जिथे गेले तिथे सगळीकडे भाजपचा पराभव झाला. या राज्यातून मोठी टोळी गेली होती काँग्रेसच्या पराभवासाठी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी. पण त्या प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झालेला दिसतो. मी आधी म्हणालो होतो की कर्नाटकातला निकाल हा 2024साठी विरोधी पक्षाच्या आघाडीच्या सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. 2024 साली सुद्धा याच पद्धतीचे निकाल लागतील. ही एक लोकभावना आहे. ही देशाच्या मन की बात कर्नाटकातून बाहेर पडलेली आहे. प्रधानमंत्र्यांचं कोणी ऐकलं नाही, गृहमंत्र्यांच्या दबावाला कोणी जुमानलं नाही आणि राज्यातून भाजपच्या ज्या टोळ्या आल्या प्रचारासाठी खोके घेऊन, त्यांच्या दबावाखाली कर्नाटकची जनता बळी पडली नाही. आता मी ऐकतोय की जरी पराभव झाला असला तरी तोडफोड करून काही बनवता येईल का यासाठी प्रयत्न सुरू आहे कर्नाटकात. करू द्या. सर बजरंगबलीचा देखील प्रचार करण्यात आला, केरला स्टोरीचा देखील प्रचार करण्यात आला. बघा, कोणती स्टोरी चालली नाही, फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. और बजरंगबली की गदा तो उनके ही सर पर पड़ी है, भाजपा के, बीजेपी के. आप देखो बजरंगबली जो है वो प्रभु श्री राम का एक सच्चा अनुयायी था और जहाँ सत्य था वहाँ ही गया. तो मुझे लगता है कर्नाटक में श्री राम और बजरंगबली सत्य के साथ रहे. सर, कर्नाटक चुनाव के परिणाम आ रहे हैं, उसको लेकर हिंदी नगर मैं ये बता रहा हूँ कि हमने पहले भी कहा था कि कर्नाटक में किसी भी हालत में मोदी जी और अमित शाह जी का पराजय होगा. अगर कांग्रेस जीत गई है तो मैं ये हार मानता हूँ मोदी जी और अमित शाह जी. बीजेपी की बात बाद में, क्योंकि कर्नाटक का चुनाव जिस तरह से प्रतिष्ठा का चुनाव बनाया था प्रधानमंत्री जी ने खुद आकर, और अगर हम लोग हार रही है देखने के बाद बजरंगबली को चुनाव प्रचार में उतारा था, लेकिन बजरंगबली की गदा बीजेपी के ही सर में टूट पड़ी और उनका सर टूट गया है. ये आने वाले 2024 की चुनाव का एक दिशा दर्शन है. 2024 में क्या होगा? 2024 में यही होगा जो कर्नाटक में हुआ. तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील तिकडे प्रचाराला गेले होते. का वाटतं प्रचार करण्यासाठी खास करून इकडनं महाराष्ट्र? आपण निर्णय पाहिला असेल, महाराष्ट्रासारख्या राज्यातून म्हणजे भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या सरकारनं फौजा पाठवल्या कर्नाटकमध्ये, विमानं उतरवली. विमानात कार्यकर्ते कमी आणि खोके जास्त होते, पण कर्नाटकच्या जनतेनं या खोके सरकारच्या लोकांना लाथाडून लावलेलं आहे. अनेक राज्याचे मुख्यमंत्री गेले, योगी आदित्यनाथ गेले, सगळे गेले. मोदी आणि शहाने तिथे तंबूच ठोकला होता. पण प्रत्यक्षात आपण पाहतोय की कर्नाटकमध्ये जरी पूर्ण निकाल आले नसले तरी जे ट्रेंड्स दिसत आहेत ते काँग्रेसच्या बाजूने. महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे उमेदवार आहेत त्यांना मराठी मतं मोठ्या प्रमाणात पडलेली आहेत, अजून तरी ते पिछाडीवर दिसून येतात. आम्ही प्रयत्न केले, आमची कमिटमेंट आहे. आम्ही हार जीत पाहत नाही. तिकडलं मराठी मतं एकत्र राहावीत यासाठी आम्ही जात असतो. तरी आम्हाला आशा आहे की आमची एखादी सीट एकीकरण समितीची लागेल. पण या जागा पडाव्यात यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिथे पैशाचा महापूर उचला होता. आपल्याच लोकांचा पराभव करण्यासाठी ही गद्दारी. जनतेने अखेर धडा शिकवला. कोणाला? भाजप गाडलं.
चला, धन्यवाद। सर समीर वानखेड़े पर सीबीआई की तरफ से केस रजिस्टर किया गया है। बहुत ड्रामा हुआ था महाराष्ट्र में, उसके बाद अब ये केस हुआ। ड्रामा ही हुआ था ना, सच क्या था उसमें? ड्रामा होता है। नवाब मलिक जी जो बात कहते थे और हम नवाब मलिक के समर्थन में थे, तब भारतीय जनता पार्टी के सब लफंगे इस अधिकारी के समर्थन में खड़े रहे थे, सड़क पर उतरे थे। वी सपोर्ट सो एंड सो ऑफिसर, जिसके ऊपर ये सब चार्जेस लगे थे। अब उसके बारे में क्या उनकी राय है, बीजेपी ने अधिकृत रूप से बताना चाहिए अब वो क्या कहना चाहते हैं। एक करप्ट एस्टॉनिश्ड अधिकारी जिनके खिलाफ सीबीआई ने एक्शन लिया है, उसके समर्थन में बीजेपी उतरी थी। निरपराध इनोसेंट बच्चों को पकड़ा गया था, उनकी लाइफ बर्बाद कर दी और नवाब मलिक को गुनहगार ठहराया ये लोगों ने सबने मिलकर। और ये जो मिस्टर वानखेड़े है, उनके लिए भारतीय जनता पार्टी का एक मुंबई का स्वयं घोषित नेता जिस तरह से दिल्ली में लॉबिंग कर रहा था, उसकी भी इंक्वायरी होनी चाहिए, क्योंकि उसके घर पे ये मीटिंग हो रही थी। सब ये जो सब षड्यंत्र रच रहा था ना, ये एक्सट्रॉशन का और खंडनी का, ये एक बीजेपी नेता जो मुंबई में है, मैं उसका नाम जल्दी जाहिर करूंगा, उसके घर में सब ये बैठकें होती थी। रात को 2 बजे के बाद ये मीटिंग होती थी और वहाँ ये सब एनसीबी के अधिकारी आकर बैठते थे और उसके लिए दिल्ली में लॉबिंग करने वाले बीजेपी के लोग थे। अब उनका क्या कहना है मुझे बताइए। परमवीर सिंह को क्लीन कर दिया गया, उसको लेकर क्या कहेंगे? बीजेपी तो वॉशिंग मशीन है ना, वो पॉलिटिकल लीडर्स और अधिकारियों को भी इस तरह से क्लीन कर लेती है, लेकिन जल्दी सरकार बदलने वाली है। सर मराठीनं सांगा, सीबीआयचा रेट पडत आहे समीर वानखेडे असेल आणि दुसरीकडे निलंबित जे ते मागे घेण्यात आलं परमवीर सिंगचं। एक लक्षात घ्या, समीर वानखेडे एनसीबी हा बीजेपीचा ब्लू व्हाईट बॉय होता। मी असं ऐकलं की ते आरक्षीच्या मुख्यालयात जाऊन आले, बीजेपीत ते प्रवेश करणार होते। बीजेपी त्यांच्या समर्थनासाठी गळ्यामध्ये वी सपोर्ट वानखेडे वगैरे असे फलक लटकावून रस्त्यावरती उतरली होती। नवाब मलिक यांना गुन्हेगार ठरवण्यात आलं त्या संपूर्ण प्रकरणात। आज सत्य काय बाहेर आलं? सीबीआय आमची नाही ना, सीबीआयने वानखेडेंवरती FIR दाखल केलेलं, त्यांना अटक होऊ शकते, कदाचित त्याच्यामध्ये ईडी सुद्धा जाऊ शकते। याचा अर्थ असा आहे, भारतीय जनता पक्ष चोर आणि लफंग्यांना कायम समर्थन देते, मग ते राजकारणातले असू द्या नाही तर प्रशासनातले असू द्या। आता भारतीय जनता पक्षाचं काय म्हणणं आहे, याच वानखेडेसाठी मुंबई भाजपमधला एक स्वयंघोषित नेता लॉबिंग करत होता दिल्लीत जाऊन, त्यांना एक्सटेन्शन मिळावं, त्यांना प्रमोशन मिळावं, आणि याच भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरामध्ये या सगळ्या चोर मंडळाच्या एनसीबीच्या बैठका होत होत्या आणि खंडणी तिथे गोळा होत होती, सगळी हिशोब तिथे केले जात होते। हे खरं आहे की नाही हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगावं, जे त्याच्या समर्थनासाठी उतरले होते। गळ्यात ते बोर्ड लटकवून, माझे फोटो आहेत त्यांचे, मी देऊ शकतो। म्हणजे तुम्ही देशाला कुठे घेऊन चाललाय, तुम्ही कोणाचं समर्थन करताय? खुनी, दरोडेखोर, खंडणीखोर असे अधिकारी या प्रशासनातले ज्यांच्यावरती आम्ही कारवाई करत होतो, त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचत होता। नवाब मलिक सारख्या लोकप्रतिनिधीला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। आज काय आहे मग? याचा अर्थ नवाब मलिक ह्याच्यावरचे सगळे आरोप खोटे आहेत, तुम्ही त्यांना अडकवलेलं आहे आणि आज हे सत्य ठरत आहे। वो तो हमेशा बैठक होती। आपत्ती संदर्भात लवकर निर्णय घ्यावा असं उद्धव ठाकरे म्हणतात, तर मला कोणी मुदत देऊ शकत नाही असं राहुल नार्वेकर म्हणतात। बघा, राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांना सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिली। विधानसभा अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षासारखं वागावं, ते घटनेच्या खुर्चीवर बसले आहेत। हे अरे तुरे आणि जर तरच्या भाषा कोणी करू नयेत। सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत ते पाळायला पाहिजे। आम्हाला माहिती आहे, अनेक पक्षांतर करून विधानसभा अध्यक्ष सध्याच्या पक्षात पोहोचले आहेत, त्याच्यामुळे त्यांना पक्षांतराविषयी फार घृणा असेल असं मला वाटत नाही। किंबहुना लोकशाहीत अशा पक्षांतर करण्याविषयी जर त्यांना प्रेम असेल तर त्यांनी हृदयात ठेवावं, पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि भूमिका त्यांना मान्य करावी लागेल, इतकंच मी सांगतो।